अजूनही मला आठवत आहेत काही अशा गोष्टी की ज्याच्यासाठी व्यक्ती अगदी आतुरतेने म्हणजे धडपड करत असतो आणि ह्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर कदाचित त्याचं तेवढं इम्पॉर्टन्स राहत नाही. बालपणातील ज्या काही अशा गोष्टी होत्या किंवा अशा काही आवश्यकता होत्या किंवा अशा काही डिझायर होत्या, इच्छा होत्या, की त्यावेळेस वाटायचं जर ह्या गोष्टी वस्तू आपल्याकडे असतील तर किती मजा येईल. राईट. परंतु आज त्या सर्व वस्तू सगळ्यांकडे आहेत, मोस्टली आपल्या अवतीभोवती आपल्या ओळख परिचयाच्या प्रत्येक व्यक्तीकडे आहेत, परंतु काहीतरी मिसिंग आहे. राईट. म्हणजे त्या वस्तूमध्ये आनंद होता, त्या परिस्थितीमध्ये आनंद होता, असं जे ते बालपणी वाटायचं ते मोठं झाल्यानंतर कळतं की नाही, ते बालपण चांगलं होतं. राईट. किंवा त्यामध्ये काही गोष्टी होत्या. उदाहरणार्थ, आतापर्यंतच्या या सिरीजमध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत की आपला एक विशिष्ट पॅटर्न आहे. पॅटर्न पॅटर्न म्हणजे काय? काही घटनांची पुनरावृत्ती. राईट. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये पुन्हा 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 जर साकार होत असतील किंवा घडत असतील, निर्माण होत असतील, याचा अर्थ काय आहे की तो आपला पॅटर्न झालेला आहे. पॅटर्न. आणि हा जो पॅटर्न आहे दोन्ही गोष्टीत असू शकतो, चांगली म्हणजे सुखदायक आणि दुःखदायक. राईट. आता सुखदायक जर असेल तर तो पॅटर्न कंटिन्यू करा. दुःखदायक जर असेल तर आता वेळ आलेली आहे की हा बदलावा लागेल. परंतु प्रश्न काय आहे किंवा समस्या काय आहे, चॅलेंज काय आहे की हे बदलायचं कसं. राईट. आणि याच्यासाठी बरेचसे व्यक्ती स्ट्रगल करतात. आपल्या संपूर्ण काही काही व्यक्ती तर आयुष्यभर स्ट्रगल करतात. इवन जॉब किंवा त्यांचं जी ड्युटी आहे किंवा काम होतं तोपर्यंत तर करतातच, परंतु रिटायरमेंट नंतर सुद्धा स्ट्रगल करावी लागते. बरेचसे व्यक्ती आहेत असे सिनियर सिटीजन की आज सुद्धा ते कुठेतरी सिक्युरिटी गार्ड किंवा तत्सम असं काहीतरी कार्य करत आहेत. राईट. ज्याला फायनान्शियल फ्रीडम म्हणतात, आर्थिक स्वातंत्र्य, ते तर प्राप्त झालं नाही कारण त्याची व्याख्या समजली नाही, त्याच्यासाठी जी तरतूद होती ती केली नाही. जो उद्देश ठेवायला हवा होता, ज्या वेळेस सगळं काही व्यवस्थित होतं त्यावेळेची गोष्ट, त्यावेळेस जर इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा काही गोष्टी अजून पॉवरफुल झाल्या असत्या. राईट. हे सगळं काही शक्य आहे, फक्त अवेअरनेस हवा. जर यूथला, तरुणांना हा जर अवेअरनेस मिळाला योग्य वयात, तर त्यांच्या जीवनामध्ये हे चमत्कारिक बदल घडू शकतात. राईट. HRCM या काही चार गोष्टी ज्या आहेत, चार कॅटेगरी ज्या आहेत, आपल्या जीवनाचे चार प्रमुख भाग जे आहेत, भगवद्गीतेप्रमाणे जर विचार केला तर चारच प्रमुख समस्या आहेत. जे ते अजूनही आध्यात्मिक लेवलला किंवा आध्यात्मिक क्षेत्रात वरच्या गतीला काय आहेत? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म मृत्यू. जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलात म्हणजे खरोखर जर चॅलेंज काय असेल ना तर ह्या दोन गोष्टी, जन्म आणि मृत्यू. पण हे दोन्ही आपल्या नियंत्रणात नाही. जन्म मृत्यू, तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, जन्माचे मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा, हे ऐकताना कसं वाटतं. राईट. परंतु याच्यावर जर काम केलं, मनन चिंतन केलं आणि मूळ जर शोधून काढलं तर मग कळेल की या जगात दुःख आहे, याला आर्य सत्य म्हणतात. दुःख आहे, दुःख आहे म्हणजे दुःखाचं कारण आहे, कारण आहे म्हणजे निवारण आहे, निवारण आहे म्हणजे दुःखमुक्त स्थिती आहे. हे भगवान बुद्धांनी याचं इन्व्हेन्शन किंवा हे आर्य सत्य जगाला दिलं. आणि हे हे खरोखर आहे. असं जर समजत नसेल तर अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय, आजारपण आहे. आजारपण, बरेच व्यक्ती आजारी पडतात ना, इल फिलिंग इल. राईट. सिकनेस, आजारी. या जगात आजारपण आहे. आजारपण आहे म्हणजे त्याचं काहीतरी कारण आहे, त्याला डायग्नोस म्हणतात. बऱ्याच वेळा डॉक्टरांना हे कळत नाही की याला नेमकं झालंय काय, औषधोपचार काय द्यायचा. कळालं. त्याला म्हणतात डायग्नोस.
डायग्नोस. डायग्नोसचा अर्थ काय होतो? निदान. राईट. आणि निदान आहे, निदान आहे म्हणजे काय? की त्याच्यावर उपचार होऊ शकतो आणि त्या आजारातून त्याची मुक्त स्थिती म्हणजे मुक्त होऊ शकतो तो. राईट. कुठलाही व्यक्ती मुक्त होऊ शकतो. आणि मुक्त झाला तर पुन्हा आरोग्य आहे. राईट. म्हणजे दुःखमुक्त स्थिती आहे, म्हणजे आजारपण मुक्त स्थिती आहे. परंतु याच्यासाठी सगळ्यात आधी डायग्नोस व्हावं लागेल ना. कळालं? निवारण करावं लागेल की नेमकं झालंय काय. निदान करावं लागेल. अगदी तत्सम. जन्म मृत्यू जरा. जरा म्हणजे काय? म्हातारपण. म्हातारपण बऱ्याच लोकांसाठी, बऱ्याच म्हणण्यापेक्षा सर्वांसाठीच, एकदा ना एकदा त्या जो काही टप्पा आहे जीवनाचा त्याच्यातून जावंच लागेल. तो पार्ट आहे जीवनाचा, वार्धक्य, म्हातारपण, याच्यातून जावं लागेल. आणि चौथा, व्याधी. व्याधी म्हणजेच आजारपण. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी सगळ्या समस्या याच्यातच आहेत. याच्या पलीकडं पाचवी समस्या नाही. आता हे ज्या काही गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, HRCM याचा अजून वर्गीकरण केले. जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये आपण अजून वर्गीकरण केलंय. कळालं? आता हे का करायचंय? कारण याच्याने रिअलाइज होईल की सगळ्यात आधी तुम्ही जे पण काही करत आहात याचा उद्देश काय आहे हे शोधणं आवश्यक आहे. लक्षात आलं? पर्पज, इंटेन्शन शोधणं अति आवश्यक आहे. तुम्ही पहाटे का उठता? बरं, तुम्ही पहाटे का उठत नाही? उशिरापर्यंत का झोपता? कळालं? का झोपता माहितीये? पर्पज नाही, उद्देश नाही, हेतू नाही. 18+, 18 वर्षानंतर मुला मुलींना जे त्यांचे समस्या किंवा जे मन भटकतं, भरकटलं जातं, राईट, डिस्ट्रॅक्ट होतं, हे का होतं? कारण त्यांच्याकडे उद्देश नाही, पर्पज नाही. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याकडे उद्देश होता. म्हणून ते हसत हसत फासावर चढले, प्राणांचा बलिदान केला, आहुती दिली, त्याग केला स्वातंत्र्यासाठी. कळालं? आणि त्यांचं एक ते फेमस सॉन्ग सुद्धा आहे ना, मेरा रंग दे बसंती चोला. अगदी आनंदाने. का? तर पर्पज होता, हेतू होता, उद्देश होता. हा उद्देश जर प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला कधीही सांगावं लागत नाही की पहाट झालेली आहे, आता उठा. कितीही उशीर जरी झाला. आता काल मी एका फंक्शनमध्ये होतो, बाहेर होतो, आणि मला यायला खूप उशीर झाला. परंतु आता डोळे सुद्धा किंवा शरीर सुद्धा अलाउड करत नाही. पहाट झाली, उठावंच लागेल. आणि अजून महत्वाची गोष्ट काय माहितीये? प्रत्येक व्यक्तीने हे स्वीकारणं गरजेचं आहे. याला म्हणतात चॅलेंजेस. चॅलेंज. 30 डेज चॅलेंज, 7 डेज चॅलेंज, कमीत कमी 7 दिवसाचं तर चॅलेंज घेऊ शकता ना. सोमवार ते रविवार फक्त एवढंच करायचे. 7 दिवसाचं चॅलेंज. काय चॅलेंज घ्यायचे? मग याच्यात तुम्ही काही रुटीन ठरवा, तुमचे रिच्युअल ठरवा, बाकी काही गोष्टी करू शकता, छोटे छोटे टार्गेट सेट करा. परंतु जे काही चॅलेंज तुम्ही घेतलेलं आहे हे पूर्ण करावं लागेल. कळालं? तरच त्याला चॅलेंज म्हणतात, अदरवाईज ते चॅलेंज नाही. जगण्याची खरी मजा जर हवी असेल तर चॅलेंजेस फार महत्वाचे आहेत. ज्या व्यक्तीकडे चॅलेंजेस नाही त्याचं जीवन नीरस आहे, कंटाळवाणं आहे. ज्या दिवशी एखादा व्यक्ती जर ऑफिसमध्ये काम करत असेल, वर्कशॉपमध्ये, किंवा कामगार असेल, कारखान्यात काम करत असेल, आणि त्या व्यक्तीला जर 4 ते 5 दिवस सुट्ट्या दिल्या ना, काही करायचं नाही, घरी बसून राहायचंय फक्त, काय होईल माहितीये? अस्वस्थ होईल. तो म्हणेल, कधी मी पुन्हा माझ्या ऑफिसला जातो, कधी मी पुन्हा कामाला जातो. राईट. हा, जर तो खरोखर काम करत असेल तिथे जाऊन. नसेल करत तरी सुद्धा ते वातावरण जे आहे ना ते त्याला आकर्षित करेल. दिस इज व्हॉट? रुटीन. ज्याच्या जीवनात संघर्ष आहे, चॅलेंजेस आहे, त्याच्या जीवनाला अर्थ आहे, नाहीतर अनर्थ आहे. पहा, बरेच मोठमोठे, ज्याला म्हणता येईल
गडगंज संपत्ती असलेले काही व्यक्ती, सधन व्यक्ती, आणि यांच्या मुलांना जर काही कार्य नसेल, तर त्यांच्याकडे काय असतं माहितीये? आणि आज तर तो पॅटर्न झालाय, एक रुटीन झालंय, किंवा एक फॅड म्हणता येईल. फक्त मोबाईल, मोठे मोबाईल, आणि त्यामध्ये एक तर रील्स बनवायच्या, राईट, किंवा सोशल मीडियावर व्हिडिओ अपडेट टाकत राहायचे, बस. किंवा फेसबुक असेल. कारण करण्यासारखं काही नाही, उद्देश नाही, पर्पज नाही. लक्षात येते? 18+, जे पण विद्यार्थी आहेत, ज्या पण मुली आहेत, जे पण मुलं आहेत, त्यांनी त्यांच्या जीवनात स्वतःसाठी एक उद्देश ठरवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही पालक असाल, तर त्या मुलांना उद्देश द्या. एक कन्सेप्ट आहे, एक आहे टास्क, आणि एक आहे आउटकम, राईट. लहान मुलाला, 3 वर्षाचा, 4 वर्षाचा ज्यावेळेस होतो ना तो, आणि त्याला स्कूलला पाठवतात, पहिल्या दिवशी तो खूप आनंदी असतो, त्याला वाटतं नवीन ठिकाणी काहीतरी पाहायला मिळेल. आणि काही मुलं रडत असतात सुरुवातीला, पहिला दिवस, दुसरा दिवस. आणि मग त्यांना रिअलाइज होतं, तो एक प्रश्न रोज आईला किंवा पप्पांना विचारतात, क्या आज भी जाना पडेगा मुझे स्कूल? त्यांच्यासाठी काय आहे, की अरे हे रोज रोज का पाठवतात, हिच्या पाठीमागे उद्देश काय आहे? आणि ही टास्क मी का करतोय, या टास्कचा उद्देश काय? ती लहान मुलं उद्देश शोधत असतात. लक्षात येते तुम्हाला? उद्देश, टास्क. बरेच व्यक्ती ऍक्सिडेंटली, जे पण ज्या पण प्रोफेशन मध्ये ते आहेत ना आता, ते काय आहेत माहितीये? ऍक्सिडेंटली. ऍक्सिडेंटली करायचं काही एक्स होतं, आणि ते पूर्ण झालं नाही, म्हणून आता वाय करतायत. XYZ, वाय करतायत, बरोबर. आउटकम जर सेट केलं असतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले असते, तर ती जी टास्क होती करण्याला, अर्थ प्राप्त झाला असता. 97% व्यक्ती असंच जीवन जगत आहेत, आणि त्यांचं जीवन टास्क आहे. जसं ते लहान मूल विचारतं ना, की आज भी जाना पडेगा स्कूल, क्यों मैं जाता हूं हर रोज स्कूल? कारण त्याला ते माहित नाही, त्याच्यासाठी ती फक्त एक पर्टिक्युलर टास्क आहे. लक्षात येते? जीवनात उद्देश, पर्पज फार महत्वाचा आहे. बरं, काही हरकत नाही, आतापर्यंत माहिती नसेल काही हरकत नाही, परंतु आता बसा, HRCM असा, असे कॉलम बनवा वहीमध्ये, आडवे बनवा, उभे बनवा, बिना कॉलमचं बनवा, परंतु त्यामध्ये लिहा की हेल्थमध्ये मी आता माझ्यासाठी किती पॉइंट देतो, 10 पैकी. 10 पैकी मी मला स्वतःला किती गुण देईल, किती मार्क देईल. आणि जर हे उत्तर 2 किंवा 3 असेल, तर लगेच जागृत व्हा, की आता भरपूर वेळ गेलेला आहे, आता वेळ नाही, आता आहे त्या क्षणापासून कार्यरत व्हावं लागेल. कळालं? हे जर करायला सुरुवात केली, तर गती प्राप्त होईल. अदरवाईज बरेचसे व्यक्ती अजून सुद्धा निद्रिस्त आहे, झोपलेले आहेत. गोलच्या बाबतीत सांगतोय, फिजिकली नाही, फिजिकली पण झोपलेच असतील, परंतु हा सेशन पहाटे होतोय, याचा अर्थ फार कमी लोक, क्वचित, खरोखर दुर्मिळच झालंय आता पहाटे उठणं. पहाटे उठणं ही एक भाग्याची गोष्ट आहे. पहाटेचा हा आकाश पाहणं, निरभ्र आकाश. आता ठीक आहे, पावसाळा आहे, परंतु हे निरभ्र आकाश पाहणं हे सुद्धा भाग्याचं आहे. हे जे चांदणं आहे ना, हे पाहणं, हे भल्या भल्या व्यक्तींना पॉसिबल, शक्य नाहीये. कारण त्यांना त्याची किंमतच नाही, की हे काय आहे. आणि इतकं सौंदर्य ह्या निसर्गाने, प्रकृतीने आपल्याला दिलेलं आहे. खरोखर आपण सर्वजण जन्मतः श्रीमंत आहोत, परंतु आपण फक्त एकाच, म्हणजे ज्याला प्रमाण म्हणतात ना, करन्सीमध्ये स्वतःला समजतो की मी किती श्रीमंत आहे, राईट. म्हणून HRCM मध्ये तुम्ही जे काही लिहिणार आहात, तर त्याच्यात ते गोल लिहा आरोग्यासाठी, आणि जागृत व्हा. जो व्यक्ती आरोग्यासाठी जागृत होतो, त्याचा इतका सधन व्यक्ती ह्या जगात दुसरा कोणी नाही. पहिली गोष्ट. जो व्यक्ती 50 सूर्यनमस्कार करत असेल, 108, 108, आणि तरुणांनी तर हे चॅलेंज घ्यायला पाहिजे.
108 सूर्यनमस्कार करण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना, तो सोशल मीडियाच्या 1/4 सुद्धा नाहीये. एवढा वेळ सोशल मीडियात जो जातोय ना, त्याच्या 1/4 वेळेत एवढे सूर्यनमस्कार होतील. परंतु हे जर सूर्यनमस्कार केले तर काय होईल? बलदंड शरीर प्राप्त होईल, स्नायू बलदंड होतील, जो की उद्देश नाहीये पण बाय डिफॉल्ट होतील. आणि उद्देश काय? सूर्य नाडी तुमची स्ट्रॉंग होईल. हेल्थ हेल्थसाठी हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीने हे अगदी सिरियसली घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला म्हणतो ना अगदी कॉन्शियसली, सिन्सिअरली हे घेणं अतिशय गरजेचं आहे, जागरूकपणे, की मला माझ्या हेल्थसाठी काही एक्झरसाइज करावीच लागेल. कार्डियक एक्झरसाइज करा आणि योग करा, प्राणायाम करा, राईट. आणि असंच जीवनातले हे पाचही भाग आहेत. आता पर्टिक्युलर व्यक्तीविषयी बोललो तर त्यामध्ये काय आहे? शारीरिक, दुसरा आहे मानसिक, बौद्धिक विकास होणं गरजेचं आहे. आणि तो विकास जर करायचा असेल तर काय करावं लागेल? विशेष कार्याचा सराव करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल? म्हणजे पुस्तक वाचन करावं लागेल, राईट. पुस्तक वाचन करणं गरजेचं आहे. माझ्या अवतीभोवती फक्त काय पडलं माहितीये? फक्त पुस्तकच आहेत. समृद्धीच्या वाटेवर. अजून हे एक पुस्तक आहे, खूप छान, यू कॅन हील युअर लाईफ. अजून बरीच पुस्तकं आहेत. यांची कास धरावी लागेल, यांची संगत करावी लागेल. कळालं? आणि हे आपण बोललेलो आहे, किती मिनिटं करायचंय? 30 मिनिटं. दररोज दररोज एव्हरी डे मी ज्या काही गोष्टी सांगतोय ना, हे सबकॉन्शियस माइंडचं पॅटर्न होत आहे, राईट. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी माझ्यासाठी पुन्हा रिव्हिजन आहेत. कळालं? HRCM करिअरसाठी, तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होण्यासाठी जे पण काही कार्य करत आहात, नेहमी स्वतःला 2 प्रश्न विचारायला पाहिजे. मी कालपेक्षा आज अगदी चांगलं, कालच्या पेक्षा क्वालिटीचं अधिक चांगलं, अधिक उत्तम कार्य कसं करू शकेल, राईट. याला म्हणायचं क्वालिटी. आणि दुसरा काय? क्वांटिटी. मी जास्त प्रमाणात कसं काय करू शकेल. जो व्यक्ती ह्या 2 गोष्टींवर फोकस करतो त्याची ग्रोथ निश्चित आहे, राईट. म्हणजे मानसिक बौद्धिक दृष्ट्या विकसित होण्यासाठी पुस्तकांचं वाचन करणं गरजेचं आहे. स्पिरिच्युअली डेव्हलपमेंट जर करायची असेल, आध्यात्मिक विकास जर करायचा असेल, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, तिसरी गोष्ट काय? आध्यात्मिक. आध्यात्मिक तर दररोज 15 ते 20 मिनिटं ध्यानाला बसा. आता काही व्यक्ती म्हणतील, माता भगिनी गृहिणी, आमच्याकडे एवढा वेळ नाही. पण ही सबब बरोबर नाहीये. जरी बरं ठीक आहे, मी काही क्षणासाठी मान्य करतो तुमच्याकडे वेळ नाही. अंघोळीनंतर 5 मिनिट काढा. अंघोळ झाल्यानंतर 5 मिनिट, आणि पण त्या 5 मिनिटात स्वतःचं स्मरण करा. आणि त्यासाठी एक सिंपल प्रोसेस आहे जी आपण केलेली आहे, माइंडफुलनेस मेडिटेशन, राईट. 5, 4, 3, 2 आणि 1 हे काय आहेत? हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत. स्पर्श, रूप, नंतर ध्वनी, नंतर गंध किंवा रस. रस आणि गंध, जे पण तुम्हाला योग्य वाटेल. माइंडफुलनेस मेडिटेशन हे 1-2 मिनिटात सुद्धा होतं. कळालं? म्हणजे ज्याच्यासाठी आपण कारण देतो ना, ऍक्च्युली कारण देऊन उपयोग नाही. पर्पज, उद्देश साध्य होतोय का नाही, याच्यासाठी मात्र करावंच लागेल ना, राईट. आणि हे करणं आवश्यक पण आहे. एक गोष्ट सांगू तुम्हाला, ज्या अर्थी तुम्ही हा हा व्हिडिओ ऐकताय किंवा इथे बसलेला आहात किंवा श्रवण करताय, जे शब्द तुमच्या कानावर पडतायत, या अर्थी ब्रह्मांडाने, युनिव्हर्सने तुमच्यासाठी हे ऑलरेडी प्लॅन केलेलं आहे. तुम्ही त्या, म्हणजे एक जी परिस्थिती, स्थिती जी आहे, अति उच्च अवस्था, त्याच्यापर्यंत जाण्यासाठी तत्पर आहात. तुम्हाला निवडलं गेलेलं आहे. कळालं? लाखो करोडो लोक आहेत आपल्या आजूबाजूला, परंतु त्यातल्या त्यात काही ठराविक व्यक्ती आहेत जे ह्या गोष्टीवर चर्चा करतायत. आणि ज्या अर्थी हे शब्द कानावर पडत आहे त्या अर्थी आता हे अगदी अंतकरणापासून पुन्हा एकदा गोल सेट करून त्याच्यावर कार्य करावं लागेल.
मी जे बोलतोय याला फक्त 3 महिन्याचा वेळ द्या. 7 दिवस असे 3 आवर्तन झाले की 21 दिवस होतात. बरोबर. आणि असे पुन्हा 3 आवर्तन केले तर 63 डेज होतात. राईट. 84 डेज होतात 4 आवर्तन झाली तर. एवढाच टप्पा टप्पा करायचा आहे. काय करायचंय आपल्याला, आपले जे गोल आहेत फार मोठे याला चंक डाऊन करायचे, म्हणजे छोटे छोटे पीसेस करायचे. आणि दररोज मी किती अचिव्हमेंट करतोय हे पाहायचंय. दररोज एव्हरी डे हाऊ मच, हाऊ कॅन आय डू बेटर. दररोज हाऊ मच किती 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 करत जातोय, क्वांटिटी एवढाच हिशोब ठेवायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की काल मी जे काही केलं होतं त्याच्यापेक्षा आज मी एक्स्ट्रा काय केलं. अगदी एक छोटीशी शुल्लक गोष्ट का असेना पण ती करा. ही करणं फार महत्वाचं आहे. कालपेक्षा आज एक गोष्ट. बरं, फिजिकली करणं अवघड असेल, राईट. हा हे फार फेमस कोट आहे. कालपेक्षा आज एक सेट, जिम मध्ये जर कोणी जात असेल, कालपेक्षा आज एक सेट थोडासा एक्स्ट्रा करणं आवश्यक आहे. पण काही व्यक्ती, इवन तिसरा सेट जो असतो ना त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा करणं आवश्यक आहे. काही व्यक्ती म्हणतात अरे पहिल्या 2 सेटलाच माझी एनर्जी एक्झॉस्ट झाली, पण आता मी काय करू. एकदम सिंपल आहे. जर तुम्ही डंबेल करत असाल ना तर एखादी काडी फक्त त्या हातात परत पुन्हा पकडा. किंवा जे पण काही असेल तुम्हाला छोटीशी वस्तू वाटत असेल, एखाद्या बॉटलचं झाकण ठेवा. पहिल्यापेक्षा जास्तच आहे ना. थोडंसं का असेना पण इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. हे झालं फिजिकल. पण मेंटल साठी काय, जर ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, कुठेही असाल, काल जे तुम्ही शिकलात, काल जे पण काही शिकलात त्याच्यापेक्षा आज एक स्टेप, एक वाक्य का असेना एक्स्ट्रा पाहिजे. कळालं. दररोज शिकण्याची कास धरा, आपोआप तुम्ही प्रगती करत चाल. आजूबाजूला फक्त दृष्टी ठेवून, लक्ष ठेवून त्याच्यात वेळ अपव्यय करू नका. व्यक्ती आणि वस्तू यांच्यावर चर्चा केली जाते. कोण करतं. सामान्य, अतिसामान्य व्यक्ती, ॲव्हरेज पीपल, ते टॉक अबाउट पीपल. कळालं. ज्याला म्हणतात ना पुअर पीपल टॉक अबाउट पीपल. वस्तूविषयी बोलतील किंवा व्यक्तीविषयी बोलतील, परंतु तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला आयडियाज विषयी बोलायचंय. माझी ग्रोथ कशी होईल याच्याविषयी बोलायचं आहे. आणि जेवढं तुम्ही हे करत जाल तेवढं तुम्ही तुमच्या क्षेत्रात पारंगत होत जाल. राईट. स्पिरिच्युअलिटीसाठी दररोज 5 मिनिट का असेना, 5 मिनिटापासून सुरुवात करा. अंतर्मुख व्हा. शून्य मेडिटेशन, शून्य ध्यान. शून्य ध्यान पण मी प्रॅक्टिशनर मेडिटेशन करून घेतो. मी प्रॅक्टिशनर आहे. आणि शून्य ध्यान पण फार महत्वाचं आहे. याच्यासाठी जास्त वेळ नाही लागत, परंतु शून्य म्हणजे निर्वाण थोडक्यात. अ, याला प्राणापान पण म्हणतात, आनापान पण म्हणतात. आनापान, राईट. आनापान, प्राण, अपान. प्राण म्हणजे प्राणवायू जो आपण घेतोय, अपान म्हणजे जो उच्छवास बाहेर पडतो तो. प्राणापान हे जर केलं तुम्ही तरी सुद्धा सुरुवात होईल. आणि आजपासून सुरुवात करा हा. आता अंघोळ झाली समजा किंवा झालेली असेल, चांगली गोष्ट आहे. पण हा सेशन झाला की 5 मिनिटासाठी म्युझिक लावून, एखादं भजन लावून का असेना पण अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करा. अंतर्मुख व्हा. राईट. अंतर्मुख व्हा. हे जसं तुम्ही करायला सुरुवात कराल तसं तुम्हाला रिअलाइज व्हायला सुरुवात होईल. रिअलायझेशन होईल. कळालं. वेळ नाही ही सबब सांगू नका. 5 मिनिट सूर्यनमस्कार करा. 5 मिनिट वाचन करा. घड्याळ सेट करून करा. 5च मिनिटं करा पण करा. कळालं. फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, फायनान्शियल, आर्थिक सुबत्ता कशी येईल याच्याविषयी 5 मिनिट का असेना आर्थिक अर्थ साक्षर होण्यासाठी ज्ञान प्राप्त करा. सोशल म्हणजे काय, समाजाला काहीतरी योगदान करा. जे पण तुम्हाला माहिती आहे, ज्या पण क्षेत्रात तुम्ही प्रगत आहात, स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. एकदम सिंपल आहे, एकदम सोपं आहे. प्रॅक्टिस जशी कराल
तसं तुम्हाला ते रिअलायझेशन होईल. बाकी काही येत नाही. अभंग तर येतात. ज्याला अभंगाची आवड आहे फक्त एक अभंग गा आणि आपल्या स्टेटसला ठेवा. का ठेवा? कारण तुमचं ते स्किल तुम्ही अपडेट करत आहात. कळालं? पण याच्यात काय पाहिजे? निरंतरता. निरंतरता. ही प्रकृती आणि निसर्ग सुद्धा एक गोष्ट पाहतो. कसोटी. कसोटी जिंदगी की है. काय पाहतात? कन्सिस्टन्सी किती आहे. कन्सिस्टन्सी, सातत्य. कळालं? हे जीवनाचे 5 भाग आहेत. फिजिकल, असं करा. फिजिकल, फिजिकल, राईट. फिजिकलचा अर्थ काय होतो? फिजिकल, शरीराने काय पाहिजे? सुदृढ पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. फिजिकल. मेंटल, राईट. मेंटल, स्वतःचा विकास करायला पाहिजे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? आम्हाला पोलादी स्नायू पाहिजे, पण कणखर विचारांचे व्यक्ती, तरुण पाहिजे, युवा पिढी पाहिजे. विचारांनी प्रगत होणं गरजेचं आहे. राईट. फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल. हा, करा असं. स्पिरिच्युअल म्हणजे विसरणार नाही तुम्ही कधी. स्पिरिच्युअल, फायनान्शियल, आर्थिक संपत्ती, आर्थिक सुबत्ता असणं हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे. गरिबीमध्ये, लाचारीमध्ये जीवन जगणं हा अभिशाप आहे. लक्षात आलं तुम्हाला? असं जीवन नाही जगायचंय. काही का असे ना, प्रगती करायची. अर्थ साक्षर जर तुम्ही झालात तर तुमच्या जीवनात धनसंपत्तीचा प्रवाह यायला सुरुवात होईल. आणि यासाठी वेल्थ मास्टरी हा जो कोर्स आहे हा आपण लॉन्च करणार आहोत. ह्या कोर्सचं ड्युरेशन आहे खूप, परंतु मग तुम्ही रेकॉर्डेड सेशन पण पाहू शकता, किंवा ज्यावेळेस आपण फिजिकल सेशन घेऊ त्यामध्ये पण याच्यावर चर्चा करू. अर्थ साक्षर व्हावं लागेल. तुम्हाला माहिती आहे, ज्या व्यक्तीचा इन्शुरन्स नाही हा, आणि जर काही आपत्ती ओढवली त्याच्यावर, तर तो 3 वर्ष बॅकफूटवर जातो, पुन्हा बॅकला जातो, पाठीमागे ओढला जातो 3 वर्ष. कळालं? किती सिंपल आहे ना. फक्त इन्शुरन्स काढायचा आहे. इन्शुरन्स ज्यांच्याकडे नाही त्याने इन्शुरन्स, इन्शुरन्स कुठला? हेल्थसाठी. मेडिकल टर्म, मेडिकल इन्शुरन्स असतो ना तो. आय एम टॉकिंग अबाउट मेडिकल इन्शुरन्स. ज्यामध्ये एमर्जन्सीमध्ये जर काही विपत्ता, आपदा ओढवली गेली तर त्यामध्ये तो इन्शुरन्स पाहिजे. आणि त्यासाठी जर इन्शुरन्स असेल, मेडिक्लेम असेल, तर त्या व्यक्तीला जास्त विचार करायची आवश्यकता नाही. जवळ ज्याच्याकडे मेडिक्लेम आहे त्याच्या आजूबाजूचे पण त्याला आप्तस्वकीय म्हणतील, चला चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊ, याच्याकडे सगळी व्यवस्था आहे. राईट. हा, याला काय म्हणायचं? फायनान्शियल, अर्थसाक्षरता. इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम आहे, किंवा जीवनाविषयी इन्शुरन्स आहे, किंवा म्युच्युअल फंड्स आहेत, किंवा इन्व्हेस्टमेंट आहे, पोस्टात आहे, बऱ्याच योजना आहेत. परंतु याच्याविषयी कधी अभ्यासच केला नाही, आणि सर्वसामान्य व्यक्तींना ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीत. अजून सुद्धा खेडोपाडी ह्या गोष्टी माहिती नाही. म्युच्युअल फंड माहिती नाही. बऱ्याच व्यक्तींना खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी याच्यात. ऑपॉर्च्युनिटी आहे इन्व्हेस्टमेंटची, म्हणजे अर्थसाक्षर होणं आवश्यक आहे. त्यानंतर आध्यात्मिक प्रगती करणं आवश्यक आहे. तुमच्या आजूबाजूला किती साधनं आहेत, संसाधन आहेत, घरदार गाडी किती आहे, याच्याने ग्रोथ होत नाही. याच्याने पण होते, परंतु खरी ग्रोथ कशाने होते माहितीये? की तुम्ही एका जागी स्थिरपणे पद्मासनात किंवा कुठल्याही आसनात, सिद्ध आसनात. भगवान बुद्ध काय म्हणतात? अधिष्ठान सिद्ध केलंय का तुम्ही? अधिष्ठानचा अर्थ आसन. सिद्ध केलंय का तुम्ही आसन? एका ठिकाणी किती वेळ बसू शकता? राईट. एका ठिकाणी किती वेळ बसू शकता? अविचल अवस्थेमध्ये. त्याच्याने आध्यात्मिक प्रगती होईल. राईट. आणि सोशली तुमच्यामुळे किती व्यक्तींच्या जीवनामध्ये तुम्ही कनेक्ट झालेला आहात, भल्यासाठी, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी. आणि खरोखर अंतर्मनात जर ही इच्छा असेल तर व्यक्ती, म्हणजे ज्याचं अंतर्मन जो स्वतः कंटेंट आहे, म्हणजे समाधानी आहे, पूर्ण भरलेला आहे, तोच व्यक्ती दुसऱ्यांना पण देऊ शकेल ना. राईट. याच्यावर विचार करा. ह्या 5 गोष्टी ज्या आता आपण डिस्कस केल्या, फिजिकल, मेंटल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल आणि सोशल, हे 5 भाग आहेत जीवनाचे. सरश्री याच्यावर खूप बोलतात. बऱ्याच संस्था आहेत ज्या याच्यावर चर्चा करतात, परंतु
आपल्याला एक्झिक्युशन करायचंय. राईट. HRCM या 4 गोष्टी लक्षात ठेवा. हे 5 भाग लक्षात ठेवा. आणि त्यानंतर हे जे पॅटर्न आहेत पुनरावृत्ती का होत आहे याच्यावर अवलोकन करा. कळालं? एक पुस्तक आहे, रीड अँड ग्रो रिच. वाचा आणि श्रीमंत व्हा. हे पुस्तक का वाचायला पाहिजे? कारण हे पुस्तक जर वाचलं ना तर बाकीचे पुस्तकं वाचायला त्या व्यक्तीला आतून इन्स्पिरेशन, प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळतं. कळालं? वाचा आणि श्रीमंत व्हा. तसं जीवनामध्ये मी व्यायाम का करायला पाहिजे याच्यासाठी जे तुम्ही HRCM चा एक चार्ट बनवणार आहात ते तुम्हाला मार्गदर्शन करेल. मुलींना, वयात आलेल्या मुलींना त्यांचं ध्येय, गोल प्राप्त करून द्यायचं असेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण हा ऐकल्यानंतर मग त्यांना कळेल की अरे माझा जीवनाचा उद्देश काय. 18 ते 24 हा जो वयोगट आहे याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती असते. पूर्ण त्यांच्या आयुष्याला, इवन देशाच्या, आपल्या राष्ट्राच्या जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची क्षमता 18 ते 24 ह्या वयोगटात आहे. आणि खरोखर ह्या युथला आपण काय गाईड करत आहोत, यांना काय संबोधन करत आहोत, याच्याने खरोखर राष्ट्राचं, देशाचं भविष्य निर्माण होईल. कळालं? HRCM फार महत्वाचं आहे. हे हे आय ओपनिंग सेशन आहे. याच्याने व्यक्ती सजग होऊ शकतो. फक्त एवढं जरी फॉलो केलं, वेळ नाही काय हरकत नाही, 10 मिनिटं आहेत ना, 10 मिनिटापासून सुरुवात करा. नाही वाचतायत जास्त पुस्तक, काही हरकत नाही. एक पान वाचता येईल. बरं एक पण नाही वाचता येत. बरं एक एक ओळ, एक चॅप्टर तर वाचता येईल, एवढा छोटासा, 4 ओळी तर वाचता येतील. हा तेवढंच वाचा. तेवढं वाचल्याने सुद्धा परिणाम आणि बदल घडेल. फक्त ती निरंतरता पाहिजे. दररोज याच्यावर कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. आणि ज्या व्यक्तींना अजून फास्ट ग्रोथ करायची त्यांनी काय करायचं माहिती? पहाटे उठल्यानंतर फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग अंघोळ करायचे. करून बघा. तुम्हाला हेच जीवन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली असं वाटेल. हे सत्य आहे. अंघोळ हा फार महत्वाचा संस्कार आहे. अंघोळ करा. अंघोळ केल्यानंतर काही सेट करा, रुटीन, रिच्युअल, आणि त्याच्यावर कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी ठेवा. लक्षात आलं? जीवनामध्ये कोच, मार्गदर्शक असणं फार 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 महत्वाचं आहे. जीवनामध्ये आदर्श समोर, आदर्शचा अर्थ की मला माझ्या जीवनामध्ये बेस्ट कसं होता येईल, आणि जे पण तुमचे आदर्श आहेत त्या आदर्शांचा फोटो घरात राहणं, किंवा तुमची जर एखादी वॉल असेल, ज्याला गुरु वॉल म्हणतात, गुरु वॉलचा अर्थ फक्त आध्यात्मिक गुरु नव्हे, त्यांचा पण फोटो लावा. परंतु ज्या व्यक्तींमुळे तुम्हाला इन्स्पिरेशन प्राप्त होते, स्वामी विवेकानंद असेल, महाराज राजा शिवछत्रपती असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, माताजी सावित्रीबाई फुले असतील, जे पण काही व्यक्ती आहेत, अ, भगतसिंग असेल, राजगुरू असतील, सुखदेव असतील, जे पण काही महान क्रांतिकारक आहेत, रतन टाटा सर असतील, उद्योग, व्यवसाय, व्यापार याच्यात जर प्रगती करायची असेल, अर्थव्यवस्थेत प्रगती करायची असेल, तर त्यांचे पण फोटो तुम्ही लावू शकता. का लावायचं हे? कारण त्याच्यातून एक इन्स्पिरेशन मिळेल. मी काही फोटो दाखवीन तुम्हाला पुन्हा. मी एक सेट केलेला आहे. का करायचं हे? आदर्श डोळ्यापुढे ठेवणं आवश्यक आहे. कळालं? दररोज रात्रीचा अंधकार कितीही निराशामय किंवा घोर असेल तरी सुद्धा कायम लक्षात ठेवा, एक पणती, छोटीशी दिवा पणती पुरेशी आहे अंधाराचा नाश करण्यासाठी. एक छोटीशी पणती. हे काही 2 वाक्य आहेत, कविताच आहे थोडक्यात, फार पूर्वी माझ्या हृदयाला एकदम स्पर्श करून गेली. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो त्यावेळेस संपूर्ण आकाश उजळलेले होते. कळालं? आता जरी हा प्रयास छोटासा असेल तरी सुद्धा
अंधारात हे पणतीसारखं आहे, दिव्यासारखं आहे. परंतु हा प्रयास निरंतर चालू ठेवणं आवश्यक आहे. कारण याच प्रयासामुळे हे संपूर्ण आकाश उजळलेलं असेल, म्हणजे सूर्यप्रकाश येईल. परंतु तोपर्यंत रात्रीचे ही घोर निराशा किंवा हा जो अंधार आहे, याच्यातून बाहेर पडण्यासाठी आतमध्ये आशेचा तो दिवा प्रज्वलित करणं गरजेचं आहे. आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला हे विचारणं गरजेचं आहे की आजच्या दिवसभरामध्ये मी काय काय केलं, म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन काय केली. जर तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त करायची असेल तर एक फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा की तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात व्हॅल्यू काय ऍड करत आहात. कळालं? व्हॅल्यू. तुम्ही जर कुणाकडनं पैसे घेत आहात तर त्या रुपयांच्या बदल्यात तुम्ही व्हॅल्यू काय देत आहात, हे जर स्मरणात ठेवलं, व्हॅल्यू ऍड करत राहिला तर तुमची व्हॅल्यू वाढत जाईल. कळालं? हे फार महत्वाचं आहे. हे झालं पॅटर्न. पॅटर्न विषयी आपण चर्चा केली. आणि दुसरी गोष्ट काय, तुमचे इमोशनल पॅटर्न काय आहेत. इमोशनल, ज्याच्यामुळे तुम्ही सुखी आणि दुःखी होतात इन्स्टंट, अशा गोष्टी काय आहेत इमोशनल पॅटर्न, याच्यावर पण चर्चा करावी लागेल. राईट? आणि काही व्यक्तींच्या जीवनात ऍक्च्युली चक्र चक्र जे आहेत ना, 7 चक्राच आहेत आपल्या शरीरामध्ये. मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार. हे जे काही चक्र आहेत, ह्या चक्रांचा आणि आपल्या ज्या गरजा आहेत, नीड्स, याचा खूप जवळचा संबंध आहे. राईट? हे एक सिक्रेट आणि सायन्स आहे. हे जितक्या लवकर तुम्ही समजाल तितक्या लवकर तुमच्या जीवनात प्रगती होईल. राईट? ओके, 7 चक्राज विषयी सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. प्लस डिझायर आणि ज्याला म्हणतात ना एक्सपेक्टेशन, याच्यात काय फरक आहे, जर हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण एक सेशन आहे, फार महत्वाचं आहे. डिझायरमुळे काय घडतं आणि काय घडत नाही. काही व्यक्तींच्या जीवनात काय मिळालं तरी ठीक, गोल अफर्मेशन लिहिले, मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक, दिस विल नॉट वर्क. कळालं? त्यासाठी गोल आणि एक्सपेक्टेशन ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. परंतु त्याच्यावर आपण विस्तृत चर्चा करूया. खूप काही भंडार आहे हा ज्ञानाचा, परंतु आउटकम महत्वाचं आहे. आज सोशल कॉन्टेंट खूप आहे, कॉन्टेंट कॉन्टेंट इतकं कॉन्टेंट झालंय. गुगलवर कुठलाही एक वर्ड टाका, हजारो पानं येतील. आता तर चॅट जीपीटी पण आले किंवा नवीन AI टूल पण आलेले आहेत. भरपूर कॉन्टेंट. पण कॉन्टेंटने जीवनात बदल घडत नाही, ऊर्जेने बदल घडतो, एनर्जीने बदल घडतो. एवढी जरी कन्सेप्ट कळाली तरी जीवन सार्थकी लागेल. अकाउंटमध्ये बँक बॅलन्स किती आहे याच्याने जीवन खरोखर आउटकम काय प्राप्त होतंय याच्याने साध्य होईल. ह्या 5 गोष्टीवर तर विचार करा तुम्ही. आज आपण जे काही चर्चा केली की फिजिकली मी किती फिट आहे, मार्क द्या स्वतःला. मेंटली मी किती स्ट्रॉंग आहे, एका महिन्यात मी किती पुस्तकं वाचतो, एका आठवड्यात किती पुस्तक वाचन करतो, एक गोल सेट करा आणि सुरू करा. राईट? स्पिरिच्युअलिटी मध्ये मी किती वेळ एका जागी स्थिर बसू शकतो, झोप कमी करा. कळालं? रात्री कितीही उशीर झाला तरी पहाटेचं एक रुटीन सेट करा आणि स्वतःसाठी वेळ द्या. कायम स्मरणात ठेवा, मौत एक लंबी नींद है, नींद एक छोटी मौत है. पण ते मोठ्या नींदमध्ये मोठ्या झोपेत ज्यावेळेस जाल ना, मग कोणी उठवायला येणार नाही. आता जीवन आहे, आता जन्म, जीवन, श्वास आता प्राप्त झाले, मग आता याचा उपयोग करा ना, बेनिफिट घ्या. पहाटे लवकर उठा, स्वतःसाठी 1 तास वेगळा काढा. कळालं? आणि याच्याने जीवनात परिवर्तन आणि बदल घडेल. लाईफ कोचिंग हा एक सेशन आहे ज्यामध्ये मी तुमचं एक वर्कआउट, म्हणजे एक्सेल मध्ये एक वर्कआउट करून देतो. आणि ते जर तुम्ही फॉलो केलं तर 10 वर्षात जे अचीव करायचे ते 1 वर्षात कराल. कळालं? सो हिअर वी विल स्टॉप.